नमस्कार. 10 सप्टेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज श्री गणेश चतुर्थी, तेव्हा सर्व भक्त भाविकांना श्रीच्या आगमनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता बघूया ठळक घडामोडी. आपल्या यावल शहरात प्रथमच जे तुमच्या मनात ते आमच्या दुकानात. कार्तिक कलेक्शन यावल आपल्यासाठी एक आकर्षक ऑफर घेऊन आले आहे. फक्त 99 रुपयांमध्ये टी शर्ट. ठिकाण आय हॉस्पिटल जवळ, फालकनगर, भुसावळ रोड, यावल. मोबाईल नंबर 9637431667. आज 10 सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल शहरात 20 तर ग्रामीण भागात 72 सार्वजनिक मंडळाकडून श्रीची उत्साहात स्थापना. शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात श्रीची स्थापना उत्साहात. साने गुरुजी विद्यालयात देखील मोठ्या उत्साहात कोरोना नियमांचे पालन करून केली श्रीची स्थापना. JD महाजन इंग्लिश स्कूलमध्ये देखील श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्रीची केली स्थापना. शिरसाळ येथील 40 वर्षीय मेंढपाळाचा पाटचारीत बुडून मृत्यू. यावल ग्रामीण रुग्णालयात आमदार श्रीदादा चौधरी यांच्या स्थानिक विकास निधीतील रुग्णवाहिकेचं केलं लोकार्पण. यावल ST आगारातून यावल विरावली दहिगाव सावखेडा सीम या मार्गावर बस सेवा सुरू करा, शिवस्मारक युवा संघर्ष समितीची निवेदनाद्वारे मागणी. अंजाळे येथील महिला सार्वजनिक शौचालयाच्या कामास मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात. फैजपूर येथे श्री कष्टभंजन ट्रॅव्हल्स अँड मनी ट्रान्सफर दुकानाचे थाटात शुभारंभ. तर फैजपूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्रीपाद वल्लभ जयंती मोठ्या उत्साहात साजरी. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 10 सप्टेंबर शुक्रवार रोजी यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या 3 महिन्यापासून यावल शहर व तालुक्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा ओसरला आहे. मात्र ज्या रुग्णांमध्ये कोरोना संदर्भात काही लक्षणे आढळून येत आहे त्यांची तपासणी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB वारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोडके, राजेंद्र सोनार, सुभाष राणे, छाया नन्नावरे, भूषण गाजरे, कांचन चौधरी यांच्या वतीने केली जात आहे. एकूणच कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तेव्हा कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावल शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात श्रीची आज शांततेत स्थापना करण्यात आली. शहरात 20 सार्वजनिक व 1 खासगी तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 72 अशा एकूण 93 सार्वजनिक मंडळाकडून यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. दुपारनंतर सर्वच सार्वजनिक मंडळाकडून श्रीची स्थापना करण्यात आली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा आली आहे. शहरात एकूण 20 सार्वजनिक तर 1 खासगी मंडळ आहे. तसेच तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत नायगाव येथे 1, कोरपावली येथे 4, डांभुर्णी येथे 6, दहिगाव येथे 3, सावखेडा सीम येथे 1, साकळी गावात 3,
किनगाव येथे 5, अठरावल येथे 6, निमगाव येथे 2, आळगाव येथे 2, मोहोराळा येथे 7, सातोद येथे 1, थोरगाव येथे 2, चिंचोली येथे 4, तसेच गिरळगाव येथे 1, सांगवी बुद्रुक येथे 6, चितोळा येथे 7, डोंगरकठोरा येथे 7, अंजाळे येथे 4 आणि राजोरा येथे 2 असे एकूण 93 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा उत्सव साजरा करीत आहे. आनंदाची बातमी, आनंदाची बातमी, आनंदाची बातमी. आपणास कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की यावल शहरात बालरोग तज्ञ डॉक्टर दीपक चौधरी यांचे लहान मुलांचा दवाखाना समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल सुरू झाले आहे. मुले म्हणजे देवाघरची फुले, मुले म्हणजे प्रसन्नतेचा झरा. आपल्या हसऱ्या बाळाच्या वेदना एक आईच समजू शकते. त्यामुळे आपल्या लहान बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सेवेत सुरू झाले आहे समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. डॉक्टर दीपक प्रकाश चौधरी, MD, बालरोग तज्ञ, नवजात शिशु व बालरोग तज्ञ. निरोगी गुटगुटीत बाळ, घरात आनंदाचे झाड. बाळाच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. शहरातील शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात नगरसेविका देवयानी गिरीश महाजन व गिरीश प्रकाश महाजन या दाम्पत्याच्या हस्ते श्रीची स्थापना करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद नेमाळे, संस्थेचे चेअरमन मनीष चौधरी, व्हाईस चेअरमन सुवर्णाताई चौधरी, संस्थेच्या सदस्या सौभाग्यवती रजनीताई चौधरी, सौभाग्यवती कांचनताई चौधरी, कुमारी शिवानी चौधरी, नितीन महाजन, SK बाऊसकर सर, पत्रकार भरत कोळी, शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा आहिरराव सह सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. चंदनाची उठी कुंकुम गेजारा ललिता मुकुट शोभतोवारा सुंदेनु पूर्णी गागरिया. जय देव जय मंगल मूर्ति श्री राज मूर्ति मात्रे मान स्वामी मात्रे मान पावना पूर्ति. जय देव लंबोदर पीतांबर कर्पूर गौरम करुणागता. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य, आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी ROचे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. नगर परिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये कोरोनाच्या परिस्थितीमुळे साध्या पद्धतीने श्रीची स्थापना करण्यात आली. उत्सव समितीच्या प्रमुख ललिता ठोसरे व श्री चिमनकर या दाम्पत्याच्या हस्ते श्रीचं पूजन करण्यात आलं व स्थापना करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक MK पाटील सर, उपमुख्याध्यापक संजय ताडेकर, उपप्राचार्य AS इंगळे, मुख्य लिपिक नितीन पाटील सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध तापोप उपशमनार्थ अद्वैव सकल आवाहिक सिद्धिविनायक देवताय ऋणमयी देवताय अक्षर प्राण प्रतिष्ठा नित्यर्थम उत्सव अंगभूत मम हरि ओम माजपाकुधंकाशंकाशिवेयं महादंतमोरिं सर्वपापदंडतोस्मिवादरम् सवितुस्मरणदेवताभिर्मोहात्रातस्मरात् सर्वोपचारार्थे गन्धाक्षपुष्पैः सम्पूज्य समूर्भव्य सुरनाट नमस्कार करा शुभम करोति कल्याणमारुतं धनसम्पदाक्षु. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात नर्सरी, KG1 आणि KG2 या वर्गांना ऑनलाईन शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. या ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांसाठी दररोज पालकांच्या व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओद्वारे शिक्षण दिले जाते. हे शिक्षण ॲक्टिव्हिटी आणि चित्ररूप असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते सहज समजण्यास मदत होते आणि विद्यार्थीही त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. तसेच मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षक भरतीसुद्धा सुरू आहे. जे उमेदवार DED, BEd, मॉन्टेसरी झाले असतील अशा इच्छुक उमेदवारांनी, त्याचप्रमाणे ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश ऑनलाईन शिक्षणासाठी घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, फैजपूर रोड, पेट्रोल पंपच्या मागे त्वरित संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 9890434493, 8329565960, 8668544419. धन्यवाद. येथील JT महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील श्रीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. या प्रसंगी श्रीची मूर्ती स्थापना तेजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य भूपेंद्र राजपूत, प्राचार्या रंजना पाटील, ITIचे प्रवीण झोपेसह सर्व शिक्षक शिकेतर कर्मचारी उपस्थित होते. शुभकार्य सिद्धे हात जोडा, नमस्कार करा. श्रीमन महागणाधिपतये नमो नमः. लक्ष्मीनारायण नमः. प्रार्थना प्रकरण श्रोमे एकदंताय मे उदंडादिमे तन्नो दंतिक प्रचोदयात्. यजमानस्य पुत्रचना नाम नैसे मम आत्मना करणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं सकल विद्या सकलशमयत्र संस्कृतशतपरिषदि मनोभावशताद्रैः पाण्डगैच्या मंबे वरुषदी मध्याचरणे रामसराश्रिये प्रसंगंधडा का ठेवा मूर्ती. ओम ओम मनांतरात म्हणायचं. ओम आम ह्रीं क्रां ज्ञां क्रां क्लं वां आसाम मूर्ति मरणमय गणेश मूर्ति नाम प्राणे जगतिदा आवाम चक्षु शस्त्र विभाग घाणपाय पोस्ताने एक वागते श्रम चंद्र तुष्टंतो स्वाहा असियोविदा मया निमित्ता मत्या ग्रहण परमेश्वरा नाम अर्पयामि. कांडात कांडात प्रणोदी
सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील श्रीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. श्रीची स्थापना शहरातील माजी नगरसेवक उमेश फेगडे व सौभाग्यवती रोहिणी फेगडे या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे, प्रशांत फेगडेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावल शहरातील बाल संस्कार विद्यामंदिर शाळेत श्रीची स्थापना मोठ्या उत्साहात झाली. श्रीची स्थापना संस्थाध्यक्ष महेशवाणी व सौभाग्यवती ज्योतिवाणी या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. 5 दिवसाच्या गणेशोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध विषयावर ऑनलाईन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून या संदर्भात माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. गणेश स्थापनेचे चित्रीकरण करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन दर्शन देण्यात आले. शाळेच्या सर्व शिक्षकांनी श्री गणेशाला कोरोनाचे वातावरण निवडू दे व प्रत्यक्ष शाळा भरू दे असे साकडे घालून प्रार्थना केली. याप्रसंगी मुख्याध्यापक सुनील माळी, अतुल गर्गे, सौभाग्यवती शरीव कवडीवाले सह संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील शिरसाळ येथील एका 40 वर्षीय मेंढपाळाचा पाटचारीत पाय घसरून पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. मेंढपाळ हा बुधवारी पाटचारीत बुडाला होता. मयत मेंढपाळाचं नाव विनोद यशवंत धनगर असे आहे. शिरसाळ तालुका यावल येथील विनोद यशवंत धनगर वय 40 हा मेंढपाळ बुधवारी सकाळी मेंढ्या चारण्यासाठी शिरसाळ शिवारातील पाटचारी भागात गेला होता. सायंकाळी पाटचारीच्या भागात एक मेंढी जात असताना तिला रोखण्याच्या बेतात विनोद धनगर याचा पाय पाटचारीत घसरला व तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला. तेव्हा त्याच्या संपूर्ण मेंढ्या गावात गोलू धनगर, कैलास धनगर, कुंदन धनगर यांनी घरी नेल्या व त्याच्या कुटुंबास माहिती दिली. कुटुंबाकडून पाटचारीसह परिसरात त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र तो मिळून आला नव्हता. तेव्हा शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह शिरसाळ शिवारातील पाटचारीत आढळून आला. याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली व मृतदेह पाटचारी बाहेर काढण्यात आला. याबाबत यावल पोलिसात जितेंद्र पांडुरंग धनगर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार संजय देवरे करीत आहे. मयत विनोद धनगर यांच्या पश्चात आई, पत्नी, 1 मुलगी, 2 मुले असा परिवार आहे. त्याचा पाटचारीत बुडून झालेल्या मृत्यूबद्दल गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कोण गेलो मी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शुक्रवारी आमदार श्रीदादा चौधरी यांच्या स्थानिक विकास निधीतील रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली. अत्याधुनिक रुग्णवाहिकेमुळे येथील रुग्णसेवा अधिक सक्षम होणार आहे. शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. यात आमदार श्रीदादा चौधरी यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णालयाला अद्ययावत व अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात आली आहे. तेव्हा या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार श्रीदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला,
डॉक्टर शुभम तिडके, नानासाहेब घोडके, भगतसिंग पाटील, शेखर पाटील, धनंजय चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेवक समीर मोमीन, नगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेता सय्यद इनू सय्यद युसूफ, नगरसेवक मनोहर सोनवणे, गुलाम रसूल शेख, समीर खान, जाकीर शेख, सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, शहराध्यक्ष कदीर खान, अमोल भिरूळ, अनिल जंजाळे, सय्यद जावेद जनाब, हाजी गफ्फार शाह, नईम शेख, इम्रान पहलवान, सकलेन शेख, रहमान खाटिक, चंद्रकलाताई इंगळे, महेलखेडीच्या सरपंच शरीफाताई तळवी, कोरपावलीचे सरपंच विलास आडकमोल, मारूळचे सरपंच सय्यद असद, उमेश जावडे, सतीश पाटील, शेख कलिमोद्दीन, समाधान पाटील, बशीर तळवी, राजू करांडेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गुरव सर यांनी केलं होतं. आमदार आदरणीय शिरीष दादा, मंचावर उपस्थित आदरणीय प्रभाकर अप्पा साहेब, आदरणीय ओले सर, आदरणीय बापूजी, आदरणीय मुकेश ओले सर, त्याचप्रमाणे युवा नेते आदरणीय आमचे मित्र धनंजय भाऊ चौधरी, आपले प्रशासन समितीचे सदस्य आदरणीय शेखर दादा पाटील आणि पुंडलिक भाऊ बारी आणि आपले आदरणीय डॉक्टर या दवाखान्याचे आदरणीय डॉक्टर बारेला साहेब आणि आपण सर्व शॉर्टकटमध्ये आपण सर्व उपस्थित मान्यवरांचं मी सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या ज्यांच्या हस्ते आज काळाची गरज म्हणून कार्डिक ॲम्ब्युलन्सचा आपल्याला लोकार्पण सोहळा दादांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर आणि विशेष म्हणजे काळाची गरज ओळखून आदरणीय दादांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून आपल्याला यावल तालुक्याला आणि परिसरातील सर्व गावांना आपल्याला या ॲम्ब्युलन्सचा खूप उपयोग होणार आहे. सर्वांना विनंती करेन की दादा खरोखरच वाढती समस्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि ही गरज ओळखूनच दादांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून आपल्याला ही ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे. टाळ्यांच्या जा बापू तू मागे जा आगे. डॉक्टर साहेब थोडं मागे या. चला मागे बाजूला. बापरे, चांगलं शुभ काम झालं. दादा कार्यक्रम हे आता विधिवत झालं का? तालुक्यातील अंजाडे ग्रामपंचायतच्या वतीने प्रभाग क्रमांक 2 मध्ये दलित वस्ती योजनेअंतर्गत 5 लाखाचा निधी उपलब्ध झाला. तेव्हा या निधीतून महिलांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महिला सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला व नुकतेच या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाच्या सुरुवात प्रसंगी माजी सरपंच यशवंत पहलवान, उपसरपंच दीपक चौधरी, ग्रामपंचायत सदस्य नितीन सपकाळे, अभिजित कोळी, आनंद सपकाळे, ग्रामपंचायतचे शिपाई चुळामन सपकाळे, महादेव शिंदे, ललित चौधरी, सुरेश चौधरी, धनराज सपकाळे, जितेंद्र सपकाळे, सागर तायडे, निखिल सपकाळेसह आदींची उपस्थिती होती.
आज शुक्रवारी यावल आगारामध्ये शिवस्मारक युवा संघर्ष समितीतर्फे निवेदन देत यावल विरावली दहिगाव सावखेडा या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावल एस.टी. आगाराच्या माध्यमातून सध्या एस.टी. बस सेवा सुरू आहे, मात्र ग्रामीण भागातील बस सेवा ही बंद आहे. तेव्हा शुक्रवारी दहिगाव भागातील बस सेवा सुरू करण्यात यावी या मागणीकरिता शिवस्मारक युवा संघर्ष समितीने यावल आगारात एक निवेदन दिलं. यात त्यांनी म्हटले आहे की शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांच्याकरिता यावल विरावली दहिगाव सावखेडा सीम या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात यावी, कारण शालेय विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून शहरी भागात येण्यासाठी खाजगी वाहनातून प्रवास करावा लागतो व दर दिवशी 40 ते 50 रुपये त्यांना खर्च येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती बिकट असल्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शाळेत जाणं शक्य नाही आहे. तेव्हा कमीत कमी सोमवारपासून तरी बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. जर सोमवारपर्यंत अर्थात 13 सप्टेंबरपर्यंत बस सेवा सुरू करण्यात आली नाही तर विद्यार्थ्यांना घेऊन समितीच्या वतीने एस.टी. आगारासमोर उपोषण केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यावल एस.टी. आगारामध्ये सदर निवेदन देते प्रसंगी शिवस्मारक युवा संघर्ष समितीचे शिवश्री कोमल रमेश पाटील, अल्पेश विजयकुमार जैन, मयूर विजय पाटील, जगदीश गायकवाड, छोटू जगताप सह आदींची उपस्थिती होती. आज निवेदन या संदर्भात देण्यात येते की यावल विरावली दहिगाव सावखेडा ही जी आपली शटल गाडी, ही गाडी लवकरात लवकर चालू करण्यात यावी यासाठी. कारण काय सर, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्ट्यांचा जर विचार केला असता, प्रत्येक हा विद्यार्थी कोणी क्लाससाठी म्हणा, कोणी कशासाठी, कोणी कॉलेजसाठी, प्रत्येक जण अपडाऊन करतो. अपडाऊन करत असताना प्रायव्हेट वाहनांनी त्यांना 40 ते 50 रुपये वन साईड एका साईडने तिकीट द्यावं लागतं आहे. आणि आज खेड्याची परिस्थिती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे तुम्हाला जाणीव आहे त्या गोष्टींची. त्या 100 रुपये रोजानं काही वडील कामाला जातील आणि 50 रुपये विद्यार्थ्यांसाठी भाडा खर्च करतील. मग त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह करावा कसा? यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो की 30 तारखेपर्यंत लवकरात लवकर दहिगाव विरावली सावखेडा ही शटल चालू करण्यात यावी. अन्यथा 30 तारखेनंतर आम्ही विद्यार्थ्यांसोबत 13 तारखेनंतर विद्यार्थ्यांसोबत उतरण्याचा पाऊल हा मला उचलावाच लागेल. त्याशिवाय विद्यार्थ्यांचे आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही आणि त्यांच्या पालकांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. त्यामुळे आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही गाडी सुरू करा. फैजपूर येथील बस स्थानकासमोर श्री कष्टभंजन ट्रॅव्हल्स अँड मनी ट्रान्सफर दुकानाचे शुभारंभ करण्यात आले. सदर दुकानाचे शुभारंभ खानदेश रत्न सद्गुरू शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी विधिवत पूजा करून दीपप्रज्वलन करीत या दुकानाचे शुभारंभ करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी दुकानाचे व्यवस्थापक विकास संजय चौधरी सह मान्यवरांची उपस्थिती होती. हो. हात लावा या आता इकडे हात लावा हात लावा पुढे ठाकूरजी हात लाव रे लावा. कष्टभंजन देवनी जय, स्वामीनारायण भगवान की जय.
भगवान की लक्ष्मी नारायण देव की विघ्न विनायक देव की पवन सूत हनुमान की जय। फैजपूर येथील स्वामी समर्थ केंद्रात श्रीपाद वल्लभ जयंती व श्री गणेश चतुर्थी निमित्त श्री के बालाजी नैवेद्य भोग अर्पण करण्यात आला। तसेच सामूहिक गणपती अथर्वशीर्ष व श्री विजया पाठ करून देशात कोरोना महामारीचं संकट टळू दे असे साकडे घालण्यात आले। भारत राष्ट्र सुबलाम सुफलाम व बलशाली होण्याची मनोकामना या प्रसंगी करण्यात आली। अनंत चतुर्थीपर्यंत दररोज सकाळी व सायंकाळी सामूहिक अथर्वशीर्ष पाठ घेण्यात येणार आहे। त्याचा लाभ भक्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन फैजपूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।